मित्रांनो, माझं नाव गजानन हनुमंता वाघमारे महाराज पुसदकर। मी तुम्हाला अशा बिमारीवर एक माहिती देत आहे की ज्याला कोणाला तोंडामध्ये सारखे नेहमी फोड येत असतील किंवा तोंडामध्ये जलन होत असेल, अशा प्रकारे कोणाला बिमारी जर असेल तर हे जे पौधा दाखवत आहे हे पौधा त्याला खूप फलदायी आहे। कारण तर हे खूप जणाला यूज केलेलं आहे, भरपूर पेशंटला हे औषध दिलेलं आहे, त्याला 100% रिझल्ट मिळालेला आहे। कारण तर जी जुनी लोक होती पहिले काही काळा अगोदर, ते पहिले दवाखाना नसायचा, काही नसायचा, त्याच्यानंतर ते अशाच पौद्यांचा लाभ घेऊन त्याला खूप आराम पडत होता। हे पौधा आहे, या पौद्याचं बघा, याला भाराटी असे म्हणतात। ही भाराटी आहे, हे कुठंही मिळणारा पौधा आहे, तुम्हाला कुठं पण मिळते। बघा, बघून घ्या। याचा उपयोग असा करायचा की याची पानं रोज सकाळी संध्याकाळी 2 वेळेस हे पानं चावायची आणि तोंडामध्ये फिरवायची। असं जर तुम्ही सारखं 7-8 दिवस करसाल तर तुम्ही कितीही भारी तुमच्या तोंडामध्ये फोड येणारे असतील तर ते लगेच कमी होऊन जाते। कारण तर या पौद्यामध्ये इतके सारे शक्तिशाली गुण आहेत की तुम्ही विचार बी करू शकत नाही। हे पौधा आपण नेहमी बघण्यामध्ये येते, कारण ते साधारण पौधा आहे पण याचे गुण खूप भारी आहेत। बघून घ्या, याला भाराटी असे म्हणतात। या झाडाला याची मूळ आहेत, म्हणजे फांद्या, या फांद्याला काटे असतात आणि याची कवळी पानं घ्यायची। हे याचा 24 याचा तुरट प्रकारचा येते आणि ते सगळं तोंडामध्ये जे फोड आपल्या येते ते लगेच ते ओढून घेते लगेच। असं जर तुम्ही नेहमी जर 7-8 दिवस जर केलात तर तुम्हाला 100% नक्की फायदा होईल। कारण तर मी भरपूर पेशंटला दिलेलं आहे, तर त्याच्या तोंडामधले कोणाला 6 दिवस लागतात, कोणाला 7 दिवस लागतात, पण हे चांगल्या प्रकारे ते फोड सगळे सुकून टाकते। बघून घ्या, या पौद्याचं नाव भाराटी असं आहे। हे कुठं बी रोडला भेटणारा पौधा आहे बघा, पण मी इकडं थोडं जंगल ठिकाणी आलेलं आहे, कारण तर आमच्या इकडे नव्हता नसल्यामुळे। बघा, हे सगळं जंगल ठिकाण आहे, हे सगळा डोंगर आहे। या डोंगराकडे सगळे सारखी भरपूर शक्तिशाली औषधी मिळते इकडं। तर मी नेहमी जंगलामध्येच औषधी बघण्यासाठी येत आहे। कारण तर तुम्हाला अशीच काही औषधी, कोणत्या बिमारी जर औषधी लागत असेल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला औषधी सांगेन। किंवा मला सबस्क्राईब करा, तुम्हाला जे माझा नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच येऊन जाईल। धन्यवाद।